नमस्कार मुलांनो, बघा आपण पाठीमागच्या लेक्चरला कार्यप्रेरणा हा चॅप्टर बघत होतो आणि त्यामध्ये सिद्धांत बघितले आपण. त्यानंतर आपण पुढचं बघणार आहोत. कार्यप्रेरणेचे सिद्धांत बघितले, त्यानंतर बोधात्मक सिद्धांत आज आपण आपल्या लेक्चरला बघणार आहोत. बघा कार्यप्रेरणेचे बोधात्मक सिद्धांत. पहिला आहे ध्येय निश्चिती सिद्धांत आणि दुसरा स्वसामर्थ्य सिद्धांत. ध्येय निश्चितीचे किंवा ध्येय निश्चिती जो सिद्धांत आहे यामध्ये लॉक आणि लॅथम यांनी ध्येय निश्चितीचा सिद्धांत मांडला. बघा बोधात्मक सिद्धांत हे दोन सिद्धांत आहे. बोधात्मक सिद्धांतामध्ये विशिष्ट गरजा अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या प्रक्रियांचा शोध घेऊन त्यांचे वर्तन करण्यावर अधिक भर दिला जातो. प्रेरणा अंतर्गत बोधनिक प्रक्रियेवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. विशिष्ट परिस्थितीच्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या कृतीबाबत आणि त्यांच्या परिणामाबाबत व्यक्तीचे काही विचार, अपेक्षा आणि भावना असतात व त्यांना बोधात्मक सिद्धांत म्हटले जाते किंवा महत्त्व दिले जाते. पहिला आहे त्याच्यामध्ये पॉईंट ध्येय निश्चिती सिद्धांत. बघा ध्येय निश्चिती सिद्धांताच्या मूळ कामाची सुरुवात एडविन लोके यांनी केली. बघा लॉक व लॅथम यांनी केली आणि यांनी या सिद्धांतात ध्येय हा एक घटक प्रेरणात्मक रचनेतील मूळ गाभा आहे. ध्येयाच्या संदर्भात विशेषीकरण, काठिण्यता आणि संकीर्णता ही तीन मूळ वैशिष्ट्ये सांगितली जातात. त्यांच्या आधारेही ध्येयाचे वर्णन करता येते. ध्येय विशिष्ट स्वरूपाचे असू शकते किंवा ते संदिग्ध स्वरूपाचेही असू शकते. कठीण आणि संकीर्ण स्वरूपाची ध्येय सहज साध्य असतात, त्यांना सहज सुलभ ध्येय म्हणता येते. ध्येय प्राप्तीशी निगडित कार्यनिवर्तनात आंतरिक आणि बाह्य अडथळ्यांच्या प्रमाणावरून संघर्षाची पातळी व ध्येयाचे स्वरूप सांगता येते. सोप्या आणि सुलभ स्वरूपाच्या ध्येयांपेक्षा कठीण स्वरूपाच्या ध्येयांमुळे अधिक प्रेरणा मिळते आणि कठीण ध्येय प्रेरणावर्धक असतात. बघा जी ध्येय कठीण असतात ती प्रेरणावर्धक तिथे असतात. त्याची काही तत्वे, स्पष्टता. स्पष्ट ध्येय ही मापनीय व योग्य असतात. जेव्हा ध्येय ही स्पष्ट व ठराविक असतात आणि त्यांच्या पूर्ततेचा कालावधी निश्चित असतो त्या ठिकाणी गैरसमज किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या समस्या निर्माण होत नाही. जेव्हा ध्येय ही अधांतरित किंवा अस्पष्ट असतात तेव्हा त्याच्यासाठी असणारी प्रेरणा ही तेवढीच कमी असते. दुसरा आहे आव्हान. ध्येयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे आव्हान. बरेचदा लोक यशाने प्रेरित होतात, पण ध्येय हे एक असे आव्हान असते जिथे तुम्हाला ते साध्य झाल्यानंतर काय मिळणार हे माहिती असते आणि त्यातून मिळणारा आनंद आणि प्रेरणा या नैसर्गिक असतात. जेव्हा ध्येय निश्चित एक आव्हान असते त्यातून मिळणारे फलित हे योग्य असते. संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांना ध्येय निश्चितीसाठी प्रेरित करणे आणि त्यांच्याकडून ध्येय साध्य करून घेणे हे सुद्धा एक आव्हानच आहे. पुढचा पॉईंट आहे वचन. ध्येय ही तेव्हाच स्वीकारली जातात जेव्हा ती परिणामकारक असतात. वचन ही ध्येय निश्चितच महत्त्वाची बाब मानली जाते. बघा दुसरा सिद्धांत आहे स्वसामर्थ्य सिद्धांत. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये स्वकर्तृत्वाच्या माध्यमातून स्वतःचा ठसा निर्माण करण्याच्या प्रक्रियेशी स्वसामर्थ्याचा संबंध जोडता येतो. विविध परिक्षेत्रांमध्ये वावरताना आपण कार्यक्षम आहोत, परिणामकारक आहोत असा आत्मविश्वास किंवा अशी भावना व्यक्तीच्या ठिकाणी निर्माण होते, म्हणजे स्वसामर्थ्य होय. बोधनिक सामाजिक मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट बांडोरा यांनी स्वसामर्थ्य सिद्धांत मांडला. त्यांच्या मते संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असणारी कृतीमार्ग किती अचूक आणि उत्तम रीतीने अंमलात आणले जातात किंवा जातील याविषयीची विश्वसनीयता, विश्वास म्हणजे स्वसामर्थ्य होय. बघा आणि उच्च स्वसामर्थ्य असणाऱ्या व्यक्ती कठीण स्वरूपाच्या कामांचा आव्हान म्हणून सामना करायला तयार असतात. अशा व्यक्तींच्या ठिकाणी आपण कोणते कार्य पार पाडू शकू आणि कोणती नाही यातील भेद ओळखण्याची क्षमता असते. पूर्ण होऊ न शकणारी कार्य थांबविलेलीच असा निर्णय ते इतरांच्या तुलनेने तात्काळ घेऊ शकतात. बघा आपण बोधात्मक सिद्धांत बघितले, दोन सिद्धांत बोधात्मक. यामध्ये ध्येय निश्चितीकरण सिद्धांत आणि स्वसामर्थ्य सिद्धांत. कार्यपूर्ती. व्यक्तीने पूर्वी केलेल्या कामाचा अनुभव, त्याचे भूतकाळी यश अपयश स्वसामर्थ्यावर परिणाम घडवून आणू शकतात.
या अनुभवावरून त्या विशिष्ट परिस्थितीत केलेल्या कामावरून तशीच परिस्थिती आल्यावर करावयाचे काम याबाबत अपेक्षा केल्या जातात. उदाहरणार्थ, जर व्यक्तीने सातत्याने यश संपादन केले असेल तर त्याच्यामध्ये स्वसामर्थ्याची भावना वाढीस लागते, म्हणजेच व्यक्ती तसेच काम करण्यासाठी अभिप्रेरित होतो. त्याचप्रमाणे जर त्याला अपयश आले असेल तर स्वसामर्थ्य अपेक्षांमध्ये घट होते. आपण आपले स्वसामर्थ्य प्रयत्नाने वाढवू शकतो. इतरांचे अनुभव यामध्ये इतरांना काम करताना आणि यशस्वी होताना पाहिले जाते, तेव्हा आपण त्या कृतीचा वापर करून आपल्यातील स्वसामर्थ्यात वाढ घडवून आणू शकतो. थोड्याफार प्रयत्नाने आपण ते साध्य करू शकतो. असा अनुभव आपण समोर आदर्श ठेवून वाढवू शकतो व स्वतःला लायक ते बनवू शकतो. शाब्दिक पाठपुरावा. काही लोकांना असा विश्वास असतो की त्यांना जर योग्य सूचना आणि मार्गदर्शन मिळाले तर ते त्याच्यावर सोपविण्यात आलेले काम यशस्वीपणे पूर्ण करू शकतात. अर्थात वैयक्तिक अनुभवासारखा हा प्रभावी उपाय नव्हे, कारण यामध्ये भूतकाळात जर अपयश आले असेल तर त्याचा प्रभाव पडतो. भावनिक आव्हान. आपल्यातील भीती, ताण आणि शोक इत्यादींमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो व त्यामुळे कार्यक्षमता घटते. मात्र आपण जर या भावनांवर विजय मिळवला तर स्वसामर्थ्यात वाढ होऊ शकते. मार्गध्येय बघा सिद्धांत. त्यानंतर आपण पुढचा जो पॉईंट आहे तो बघणार आहोत. पुढचा पॉईंट आहे स्वयंशिस्तीची प्रक्रिया स्पष्ट करा. बघा, स्वयंशिस्तीची प्रक्रिया आपण बघणार आहोत. तिचे टप्पे दिलेले आहे. हेतूची निर्मिती करणे, त्यानंतर भूमिका प्रारूपाचा शोध घेणे, वेदनिक भावना, नियोजन आणि ज्ञान आणि कौशल्य. बघा, स्वयंशिस्त म्हणजे स्वतःला शिस्त लावणे. व्यक्ती जीवनात प्रेरणा या घटकास अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण व्यक्तीचे वर्तन विशिष्ट प्रेरणेमुळे घडून येत असते. संघटनात्मक वर्तन देखील कार्यप्रेरणांमुळे निर्धारित होत असते. त्यामुळे अनुकूल स्वरूपाच्या प्रेरणा व्यक्तीस प्राप्त व्हाव्या यासाठी स्वयंशिस्तीची आवश्यकता असते. स्वयंशिस्तीमुळे संघटनेतील कर्मचारी आपल्या कार्याशी एकरूप होतात, तसेच निष्ठापूर्वक आपली कार्ये पार पाडतात. त्यामुळे स्वयंशिस्त या घटकास संघटनात्मक व्यवहारामध्ये महत्त्व आहे. बघा, पहिला पॉईंट बघणार आहोत, हेतूची निर्मिती करणे. आपल्याला कोणत्या गरजा किंवा प्रेरणा पूर्ण करावयाच्या आहेत, कोणती ध्येय कार्य यशस्वीपणे पूर्ण करायचे आहेत ते अत्यंत स्पष्टपणे आणि अचूकपणे निश्चित करणे म्हणजेच हेतूची निर्मिती करणे होय. या प्रक्रियांमुळे आंतरिक पातळीवर एक लहानशी ठिकाणी घटक निर्माण होतो व त्या ठिणगीतूनच पुढे प्रेरणेशी निगडीत असलेल्या भावना आणि प्रचोदना प्रज्वलित होतात. उत्तरोत्तर त्याचे प्रमाण वाढत जाते. बघा, हेतूची निर्मिती जर असेल तर व्यक्ती स्वतःला शिस्त तिथे लावू शकते. दुसरा आहे भूमिका प्रारूपाचा शोध घेणे. एकदा आंतरिक पातळीवर निश्चित झाले आणि त्या अनुरूप विचार आणि भावनांची निर्मिती झाली की आपण निर्धारण केलेले ध्येय यापूर्वी कोणी संपादित केलेले आहे अशा व्यक्तींचा शोध घेणे महत्त्वाचे असते, कारण त्यामुळे आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. यावर आपला विश्वास बसतो व माझ्यासारख्या इतरांनी जर का हे ते ध्येय साध्य केलेले असेल तर त्याचप्रमाणे मीही ते साध्य करू शकतो असा विचार निर्माण होऊन तो दृढ होतो. पुढे आहे वैज्ञानिक दृष्टांत. आपण ध्येय कसे प्राप्त करू आणि ध्येय प्राप्त झाल्यानंतर फलनिष्पत्ती म्हणून आपल्याला काय पारितोषिक मिळेल याचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर निर्माण होते, म्हणजेच वैज्ञानिक दृष्टांत होय. कृती आराखड्याचा अचूक आणि परिणामकारक अवलंब केल्यावर हे चित्र प्रत्यक्षात येऊ शकते. पुढे आहे भावना. बघा, एकदा आपण हे करू शकतो याबाबत खात्री पटली की वैज्ञानिक दृष्टांत आण्विक स्वरूप धारण करतो व त्यामुळे शरीराची प्रत्येक पेशी भावना आणि उत्कटतेने भारली जाते व त्यातून 5वी, 6वी आणि 7वी कृती प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रेरणा प्राप्त होते. नियोजन. पुढचं आहे नियोजन. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नेमके काय करायची गरज आहे त्या कृती निर्धारित करणे आणि या कृती पार पाडण्यामागे व ध्येय प्रत्यक्षात प्राप्त होण्यासाठी किती कालावधी लागेल हे ठरवणे म्हणजेच नियोजन करणे होय. नियोजन प्रक्रियेमुळे ध्येयाबाबतची उत्कट भावनिक ओढ वाढीस लागते. ध्येय निश्चितपणे तडीस घेऊन जाऊ शकेल अशा कृती आराखड्यांची निवड केली जाते. ज्ञान आणि वैशिष्ट्ये. नियोजित कृती अचूकपणे पार पाडाव्यात म्हणून आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करायला प्राधान्य दिले जाते. ज्ञान आणि कौशल्याच्या संपादनामुळे ध्येयापर्यंत पोहोचण्याबाबतचा आत्मविश्वास वाढतो. विशिष्ट कौशल्यांचा
उपाययोजनांबाबतची निपुणता येते. बघा, ज्ञान आणि वैशिष्ट्य आणि एक चिकाटी आणि पाठपुरावा. विशिष्ट ध्येयांचा सातत्याने पाठपुरावा करणे, ध्येयप्राप्तीपर्यंत प्रयत्नात अखंडितता ठेवणे, ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रसंगी दीर्घ कालावधी लागेल किंवा ध्येयप्राप्ती कठीण होऊन बसली तरी न डगमगता नियोजनात ठरविलेल्या कृती आराखड्यांशी एकनिष्ठ राहणे म्हणजे चिकाटी आणि पाठपुरावा होय. जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत त्याचा सातत्याने चिकाटीने इच्छा पुरविण्याची ही प्रक्रिया आहे. यशप्राप्ती हा या प्रक्रियेचा शेवट असतो. ध्येय साध्य झाले, यशाची प्राप्ती झाली की ही प्रक्रिया संपुष्टात येते. बघा, आपण बघितलं की स्वयंशिस्तीची प्रक्रिया. आपला एक पॉईंट बाकी आहे, उपयोजन. बघा, कामाच्या ठिकाणी प्रेरणा सिद्धांताचा उपयोग करणे. हे आपण पुढच्या लेक्चरला बघू.